1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आलीये। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण शाळेच्या डब्याच्या रेसिपीज कशा बनवायच्या ते बघतोय। तर सगळ्यात आधी आणि पहिली रेसिपी झटपट की आदल्या दिवशी जर जास्त भात राहिला असेल किंवा पर्पजली तुम्ही थोडासा जास्त बनवून ठेवू शकता आणि तो भात वापरून मस्तपैकी आपण पनीर पुलाव कसा बनवू शकतो ते बघूयात। तर सगळ्यात आधी तव्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं मस्त फुललं पाहिजे, ऑफकोर्स तरच फोडणी खमंग बसते। जिरं फुललं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा। कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घेतोय। कांदा परतून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचं, एक छोटा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो बारीक चिरलेलं, मटार घालायचा, मिक्स करायचं, 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं। टोमॅटो आणि मटार शिजवून झाला की त्यामध्ये पनीर घालायचं, पनीरचे पीसेस मिक्स करून घ्यायचे आणि आणखी 2-3 मिनिट फ्राय करून घ्यायचे आणि मग त्यामध्ये शिजवलेला मोकळा भात घालायचा आणि त्यावर ऑफकोर्स मस्त चवीसाठी 1 चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा ते 1 चमचा बेडगी मिरची पावडर, मीठ घालायचं चवीपुरतं, मिक्स करायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मस्त एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं। छान एकत्र झालं, एकजीव झालं की झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिट मस्त वाफ काढून घ्यायची। आपली शेवटची स्टेप, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि पुन्हा मिक्स करायचं आणि असा आपला मस्त गरमागरम पनीर तवा पुलाव 5 मिनिटाच्या आत तयार होतो। मस्त तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सर्व करा। बाजूला फ्रुट्स द्या, ड्रायफ्रुट्स द्या, त्यांना जे आवडतं ते सप्लिमेंटरी म्हणून देऊ शकता। डब्बा स्पेशल पनीर पुलाव करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 कप मटार, 200 ग्रॅम पनीरचे तुकडे, 1.5 कप शिजलेला भात, 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। गरम तेलात जिरं, कांदा, टोमॅटो, मटार मिसळत हे मिश्रण शिजवून यात पनीर परतून घेत यात शिजवलेला भात घालायचा। वर पावभाजी मसाला, तिखट, मीठ मिसळून घेत यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाला आपला डब्बा स्पेशल पनीर पुलाव तयार। आता पुढची रेसिपी आहे मस्त असा आलू पराठा आणि हा वेगळ्या पद्धतीचा आलू पराठा आहे आणि मुख्य म्हणजे याचं पीठ आहे, गोळा आहे, तो आदल्या दिवशी म्हणून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता। खूप जर गरमीचे दिवस नसतील तर रूम टेम्परेचरवर ठेवला तरी चालतं, काहीच हरकत नाही। हा आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी 1 बटाटा घ्यायचा, उकडलेला बटाटा साल काढून किसून घ्यायचा व्यवस्थित बारीक। त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड घालायची, हळद घालायची, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरं, चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यावर लाल तिखट घालू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला पालक घालायचा आणि पालक घातल्यावर लिंबाचा रस घालायचा। हवं तर 1 चमचाभर दही घालू शकता, पण पालकामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं। लोह त्यातलं ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्यामध्ये काहीतरी ॲसिडिक घालण्याचं गरजेचं आहे, म्हणून मी इथे लिंबाचा रस घातला। तुम्ही दही पण वापरू शकता, पण नक्की घाला। आणि आता जे बटाट्यातलं मॉइश्चर आहे किंवा लिंबाचा रस आहे यामध्येच कोरडं पीठ, सुकं पीठ आणि मसाले व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे, गडबड करायची नाही। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी घालून
नेहमी आपण चपाती पोळी बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही. वरण एक 2-3 थेंब तेलाचे घालायचे, वरण कोट करायचं म्हणजे क्रस्ट चढत नाही, झाकून ठेवून द्यायचं. आता पराठा करण्यासाठी त्यातून एक छोटंसं बॉल घेऊ शकता, ते डिवाइड करा. ते जे पीठ आहे ते 3-4 पराठे होतील त्याच्यात, आणि त्यानंतर सुक्या पिठामध्ये, गव्हाच्या सुक्या पिठामध्ये तो गोळा बुडवून त्याचा आपण नेहमी चपाती लाटतो तसा एक पराठा किंवा चपाती लाटून घे. आता याला थोडेसे क्रस्ट येतो किंवा एजेस थोडे क्रॅक होतात, तर ते इव्हन करण्यासाठी काय करायचं, स्टीलच्या डब्याचं एक झाकण घ्यायचं, ज्याला एजेस शार्प असतील ते त्यावर ठेवायचं आणि एजेस कट करून घ्यायचं, जसं आपण करंजीला वगैरे करतो तसं. तवा व्यवस्थित गरम करायचा, लाटलेला पराठा त्यावर घालायचा, खालच्या बाजूला थोडंसं ब्राउनिंग स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचा, पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. वरच्या बाजूने थोडंसं तेल ड्रिझल करायचं, स्प्रेड करायचं इव्हनली, परत पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने छान असा खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचा, फोल्ड करायचा आणि टिफिनमध्ये सर्व करायचा. शक्यतो गरमागरम नका टिफिनमध्ये भरू, थोडासा कूलिंग रॅकवर ठेवून थंड झाल्यावर मग भरू शकता, नाहीतर मग तो खूप असा त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते गरमागरम जर तुम्ही भरला. आणि आवडत्या चटणी बरोबर, सगळे मसाले घातले त्यामुळे चटणीची गरज नाही, पण आवडत्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही हे डब्यामध्ये देऊ शकता. डब्बा स्पेशल आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बटाटा, 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, पालक, लिंबाचा रस, पाणी आणि तेल. उकडलेला बटाटा किसून घेत यात गव्हाचं पीठ, गरम मसाला, धणेपूड, हळद, ओवा, जिरं, मीठ, तिखट, पालक आणि लिंबाचा रस पिळून घेत एकजीव करत याचा सैलसर गोळा मळून घ्यायचा आणि अशा प्रकारे पराठा लाटत आणि गरम तव्यावर तेल लावत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा. झाला आपला डब्बा स्पेशल आलू पराठा तयार. आता पुढची खूप जबरदस्त रेसिपी आहे, खूप पौष्टिक आहे आणि झटपट होते आणि याचं पीठ पण तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता. आणि ती रेसिपी म्हणजे मिश्र पिठांचं घावण. तर हे घावण बनवण्यासाठी सगळ्यात आधी बाउलमध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ घालायचं, हवं तर बाजरीचं पण घालू शकता. 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, 1 चमचा बेसन घालायचं, 1 चमचा बारीक किंवा जाड रवा घातला तरी चालेल. आता यामध्ये 1 चमचाभर धनेपूड घालायची, हळद घालायची, 1 पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा घालायचा, मीठ घालायचं चवीपुरतं, लाल तिखट घालायचं आणि हे सगळे सुके जिन्नस पिठामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुके जिन्नस मसाले व्यवस्थित मिसळून झाले की यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि याचं बॅटर बनवायचं. तर बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी, बॅटरची कन्सिस्टन्सी घावणे कसे करतो आपण तांदळाच्या पिठाचे तशी कन्सिस्टन्सी, थोडीशी सैलसर, म्हणजे मग ते आपण तव्यावर घालतो तेव्हा त्याला असे जाळी छान येते आणि खरपूस होतात. त्यावेळी थोडंसं पातळसर करायचं. बॅटर बनवून तयार झालं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं, बारीक किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक, आणि पालक घातलाय तर ऑफकोर्स लिंबाचा रस किंवा दही जरूर घाला आणि हे घालून व्यवस्थित पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला बाजूला ठेवूयात. आदल्या दिवशी बनवलं तरी चालेल, सकाळी सकाळी बनवत असाल तर मग एक 10 ते 15 मिनिट तरी त्याला रेस्टिंग टाइम द्या. आता तवा हाय हीटवर आधी गरम करून घ्या, त्यानंतर हीट रिड्यूस करा, मीडियम करा. तवा व्यवस्थित गरम झाला की एक अर्धा चमचा तेल घालून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि हे बॅटर कायम तव्याच्या बाजूने सोडायला सुरुवात करायची. तव्याच्या बाजूने बॅटर सोडायचं, नाहीतर मग काय होतं, मधल्या बाजूला हीट जास्त असते, मधली बाजू खरपूस भाजून होते आणि एजेस कच्चे राहतात. त्यामुळे घावणाचा जेव्हा कुठलाही प्रकार बनवतो तेव्हा शक्यतो कडेने आधी एक लेअर टाकायची आणि मग मध्ये मध्ये असं टाकत जायचं. आता झाकण ठेवायचं, एक 2 ते 4 मिनिट झाकून आधी भाजून घ्यायचा. झाकण काढायचं, झाकण काढलं की खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि पलटी करायचं. दुसऱ्या बाजूने मस्त खरपूस भाजून झाला पाहिजे आणि मग फोल्ड करून कूलिंग रॅकवर थोडंसं थंड होऊ द्या आणि मग तुम्ही डब्यामध्ये सर्व करू शकता. खूप
खुमासदार असा खुसखुशीत खमंग होतंय धिरडं. लहान मुलांसाठीच नाही, मोठ्यांसाठी खूप छान रेसिपी आहे. डाएट रेसिपी पण याला म्हणू शकतो. पौष्टिक रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठी पण बनवा आणि स्वतःसाठी पण बनवून एकदा नक्की खाऊन बघा. डब्बा स्पेशल मिश्र पिठाचे घावन करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे नाचणीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन, 1 चमचा रवा, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, पाव चमचा जिरं, पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, पाणी, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला पालक आणि तेल. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.